नमस्कार, मी अंतरा. स्वाद अंतरामध्ये तुमचं स्वागत आहे. पावसाळा म्हटलं की वेगवेगळ्या रानभाज्या यायला सुरुवात होते आणि ह्या ज्या रानभाज्या मिळतात पावसाळ्यात त्या अतिशय पौष्टिक आणि अतिशय औषधी असतात. तर ह्या तुम्ही खरंच नक्की आवर्जून करा. तर अशीच मी आज एक पावसाळी रानभाजीची भाजी दाखवलेली आहे. ती आहे भारंगीची भाजी. खरंच ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अत्यंत औषधी भाजी आहे ही. ज्यांना सर्दी, खोकला, पडसं यांचा त्रास होत असेल त्यांच्यासाठी तर अत्यंत उपयुक्त आहे, किंवा ज्यांना पचनक्रियेचा त्रास असेल त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान आहे. ज्यांना गॅस होतात त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उपयोगी आहे. खरंच ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी आहे. काही जण ही भाजी करत सुद्धा असतील, पण मी ज्या पद्धतीने करते ती रेसिपी मी आज तुमच्यासमोर शेअर केले. तर त्यासाठी आपली रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. थंबनेलवरून तर समजलंच आहे आपण काय बनवतोय. तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी पावसाळी रानभाजी. ती आहे भारंगीची भाजी. ही भाजी शक्यतो पावसाळ्यातच मिळते. ही एक पौष्टिक आणि औषधी रानभाजी आहे. ही चवीला थोडीशी आंबट आणि कडवट असते, त्यामुळे ही भाजी शिजवताना शक्यतो याचं पाणी आधी काढून टाकायचं असतं, म्हणजे याचा कडवटपणा जो असतो तो कमी होतो. ही अतिशय पौष्टिक आहे. हे बघा, ही अशा प्रकारची याची पानं असतात, थोडीशी मोठी असतात. हे बघा. तर आता आपण ही भाजी जी आहे ही स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि आपण चिरून घेणार आहोत. तर आता आपण ह्या ज्या जुडीला दोरा बांधलाय हा आपण काढून घेणार आहोत. हे बघा, आता पानं आपण अशी मोकळी केलेत. कशी मोठी पानं आहेत बघा, काही मोठी आहेत काही छोटी आहेत. आपल्याला अशी कोवळी पानं हवी आहेत. जून पानं असतील तर ती घ्यायची नाहीत, नाहीतर ती जास्त भाजी कडवट होऊ शकते. तर आता आपण ही जी भाजी आहे याची फक्त पानं काढून घ्यायची आहे. त्याची देठं घ्यायची नसतात, ती खूप कडवट असतात. तर आपण याची एक एक अशी पानं काढून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे याची पानं काढतोय आपण. तर आता मी अशीच भाजीची पानं काढून घेते. आता आपण या भाजीची सर्व पानं काढून घेतलेली आहेत. तर आता आपण ही जी भाजी आहे ही स्वच्छ धुवून घेऊया आणि मग ही आपण बारीक चिरून घेऊया. आपली इथे भाजी ही चिरून झालेली आहे. आता आपण ह्या भाजीचा कडवटपणा पूर्ण घालवण्यासाठी ही भाजी साधारणतः 5 मिनिटं आपल्याला उकळवून घ्यायची. याचं पाणी सगळं काढून टाकायचं आहे. तर आता आपण ही भाजी पाण्यात उकळून घेऊया. तर इथे एका पॅनमध्ये मी पाणी घेतलंय. यामध्ये आता आपण ही भाजी टाकणार आहोत. आपण चमच्याने जरा याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे भाजी ही व्यवस्थित पाण्यात भिजली जाईल आणि चांगली उकळली जाईल. आता आपण याला 5 मिनिटं चांगलं उकळवून घेऊया. हे बघा, 5 मिनिटं झालेत. आपली भाजी चांगली उकळली आहे. आता आपण एकदा चमच्याने याला पुन्हा मिक्स करूया. तर आता आपली भाजी उकळलेली आहे. या क्षणी आपण आता गॅस हा बंद करणार आहोत. इथे मी एक खाली भांडं घेतलं, त्यावरती अशी चाळणी ठेवले. तर आता आपण ही भाजी यामध्ये घालणार आहोत. पूर्ण याचं पाणी हे काढून घेणार आहोत. ही भाजी थोडीशी चरचरीत असते, त्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागतो. तर आज आपण ही भाजी मस्त अशी तव्यावर बनवणार आहोत. ह्याची टेस्ट खूपच मस्त लागते. तर इथे मी साधारणतः 2 टेबलस्पून हे तेल घेतलं आहे. मला हवं असेल तर तुम्ही थोडं जास्त घेऊ शकता. तेल आपलं तापलं आहे. यामध्ये 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिखट घालू शकता, 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या. तर आता आपली इथे लसूण चांगली परतून झालेली आहे. यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 टीस्पून हिंग, 1 टीस्पून हळद. जरा आपण हे परतवून घेऊया. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 1 मोठा कांदा बारीक चिरलेला. तुमच्याकडे छोटे असतील तर 2 घेतले तरी चालेल. कांदा जरा या भाजीला जास्त लागतो. कांदा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे. कांदा आपला व्यवस्थित परतून झाला आहे. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. कांदा शिजताना मीठ घातलं की कांदा हा चांगला पटकन शिजतो. 1 टीस्पून साखर. इथे आपल्याला चव ही मेंटेन करण्यासाठी आपण इथे घातलं आहे. तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. तर आता आपण हे व्यवस्थित एकदा परतवून घेऊया. यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. साधारणतः 5 मिनिटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनिटं झालेत. आपण झाकण काढूया. हे बघा, कांदा मस्त शिजलाय. साखर आणि मीठ जेव्हा आपण कांदा शिजताना घालतो ना, त्याने काय होतं, कांदा हा पटकन मऊ होतो आणि चांगला शिजतो, कच्चट राहत नाही. मस्त शिजलाय कांदा. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. हे बघा,
बघितलं किती मस्त शिजलंय। यामध्ये आता आपल्याला ही जी उकळवून घेतलेली जी भाजी होती, म्हणजे आपण जी थोडीफार शिजवून घेतली आहे, ती भाजी आपण यामध्ये आता घालणार आहोत। यामध्ये 2 टेबलस्पून घालणार आहोत ओलं खरवडलेलं खोबरं। याने मस्त आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आपलं मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये आता आपण घालणार आहोत 2 कोकम। आपण हे मिक्स करून घेऊया। आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि एक 5 ते 10 मिनिटं छान अशी भाजी शिजवून घेऊया। 10 मिनिटं झालेत, झाकण काढूया। हे बघा भाजी मस्त आपली शिजले। जर तुम्हाला असं वाटलं की तव्यावरती भाजी लागते किंवा कढईत भाजी लागते, तर साधारणतः 1-2 चमचे थोडंसं पाणी घातलं तरी चालेल, म्हणजे भाजी खाली लागणार नाही। पण ही तव्यावरती जी आपण भाजी करतो ना, ह्याची चव एकदम अप्रतिम लागते। खरंच ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त लागते आणि अत्यंत पौष्टिक आहे ही भाजी। ही फक्त पावसाळ्यातच मिळते। या ज्या रानभाज्या असतात ना, ह्या फक्त पावसाळ्यात उगवतात आणि त्या एकदम पौष्टिक असतात, औषधी असतात, त्यामुळे आपल्याला याचा शरीराला खूप चांगला फायदा होतो। ज्यांना सर्दी, खोकला, कफ असं जर असेल तर ह्यासारख्या श्वसनाच्या विकारांवर ही भाजी एकदम औषधी आहे। ही भाजी पाचक असल्यामुळे याने पोट खूप हलकं होतं, भूक वाढते आणि पोटातील जंतांचा त्रास सुद्धा कमी होतो। जर पोटामध्ये गॅस असतील तर ते गॅस सुद्धा कमी होण्यास याने खूप छान मदत होते। तर खरंच ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपली इथे पावसाळी रानभाजी, भारंगीची भाजी ही तयार झालेली आहे।